किती पैसे खाणार आहात, किती गब्बर होणार आहात, अजून किती वेळा पक्ष बदलणार आहात। उद्या आमचं सरकार आल्यावर कुठल्या पक्षात जाणार आहात, कोण तुम्हाला वाचवणार आहे। सिलेंडरचे पैसे कमी केले, वीज दरवाढीचे वाढवले। आमच्याच खिशातले पैसे घ्यायचे आणि ते वाटायचे। बहिणीला 1,500 द्यायचे आणि भावाचे 2,000 काढायचे। तर यांना जाळल्यावरच कळतं का, मग पुन्हा एकदा ऑफिस पेट्रोलची वेळ आली आहे का। वीज दरवाढी विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून पुण्यातील पॉवर हाऊस या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्र सरकारने दिल्ली आणि पंजाब या राज्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील 300 युनिट वीज मोफत द्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते। शहराध्यक्ष संजय मोरे आपल्यासोबत आहेत। संजयजी, नेमकी काय मागणी आहे? 300 युनिट मोफत दिलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय, वीज दरवाढी विरोधात आंदोलन करताय। या भ्रष्टाचारी सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर 30% विजेची दरवाढ लादली आहे। सर्वसामान्य माणसाच्या संसाराचं गणित कोलमडलंय। तुम्हा आमचा सगळ्यांचा पगार हा तेवढाच राहिला आहे, येणारं इन्कम तेवढंच आहे, पण प्रत्येक कराची दरवाढ या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता आणि केंद्राचं शासन करते। ही दरवाढ भरायची कुठून? आपल्याच खिशातले पैसे घ्यायचे आणि आपल्याला दुसऱ्या दाराने आपल्यालाच वाटायचे। निवडणुकीच्या माध्यमातून हे पैसे भ्रष्टाचार रूपी आपल्याला परत द्यायचे। ही भ्रष्टाचार या सरकारचा आम्ही सहन करणार नाही। आणि जर दिल्लीला आणि पंजाबला 300 युनिटपर्यंत वीज जनतेला मोफत देता येते, तर महाराष्ट्राच्या राज्यातल्या सरकारला 300 युनिटपर्यंत वीज मोफत का देता येत नाही। किती पैसे खाणार आहात, किती गब्बर होणार आहात, अजून किती वेळा पक्ष बदलणार आहात, की जेणेकरून तुम्हाला तुमचं खुर्ची वाचवता येईल। आज तुमची खुर्ची वाचली आहे का, तर तुम्ही पक्षांतर केलं, पक्ष फोडला। उद्या आमचं सरकार आल्यावर कुठल्या पक्षात जाणार आहात, कोण तुम्हाला वाचवणार आहे, याचं उत्तर तुम्ही जनतेला देणं कर्तव्य आहे तुमचं। पण जर तुम्ही अनेक योजना आणता, पण त्या योजना तुमच्या बळावर आणा ना। सरकारमध्ये एवढी धमक नाही का आमच्याच खिशातले पैसे घ्यायचे आणि ते वाटायचे। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की 300 युनिटपर्यंत वीज ही मोफत जनतेला दिलीच गेली पाहिजे। आणि ही जी 30% दरवाढ केली आहे, त्या प्रत्येक 100 युनिटच्या नंतर, 200 युनिटच्या नंतर, 300 युनिटच्या नंतर जो प्रत्येक युनिटचा दर वाढला गेला आहे, त्याच्यामुळं ज्या माणसाला 1000 रुपयाचं बिल होतं ते 2100 रुपयापर्यंत गेलेलं आहे। ही दरवाढ का रोखली जात नाही? इलेक्शनच्या तोंडावर जनतेला भूलतापा देऊन बळी पाडायचं, पण आतून असे पैसे वसूल करायचे। ही असल्या भूलतापा जनता सहन करणार नाही, शिवसेना सहन करणार नाही। 2 मे 2005 साली याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं, जी आता तात्याने आठवण करून दिली। हेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं ऑफिस आम्ही पेटवलं होतं। त्यावेळी या पुणे शहरावर लोडशेडिंगचं भूत फार मोठं घोंगवत होतं, मुलं परीक्षेला अभ्यास करू शकत नव्हते। ज्यावेळी CEOचं ऑफिस आम्ही ठिकाणी जाळलं, दुसऱ्याच दिवशी स्पेशल कोटा मंजूर होऊन लोडशेडिंग बंद झालं। जर यांना जाळल्यावरच कळतं का, मग पुन्हा एकदा ऑफिस पेट्रोलची वेळ आली आहे का, हा सरकारला आम्ही जाब विचारतो। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नक्कीच तात्या आपल्यासोबत आहे। तात्या, एकीकडं वीज दरवाढ होते, अनेक कर वाढवले जात आहेत, ज्यातून जनतेचे पैसेच सरकार लुटण्याचा प्रयत्न करते असा आरोप करताय, आणि दुसरीकडे 1,500 रुपये महिलांना देणं अशा योजना सरकार काढत आहे। सरकारच्या या सगळ्या ज्या योजना आहेत त्या फसव्या आहेत का, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून? 100% आत्ता निवडणुकीच्या दरम्यान जे काही सिलेंडरमध्ये पैसे कमी केले होते, त्याचा आता खऱ्या अर्थानं आत्ता त्याचा अर्थ कळाला। सिलेंडरचे पैसे कमी केले आणि वीज दरवाढीचे वाढवले। जी काही लाडकी बहीण योजना आणली आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या योजना आणल्या पाहिजेत, योजना दाखवल्या पाहिजेत, परंतु बहिणीला 1,500 द्यायचे आणि भावाचे 2,000 काढायचे, हे जे काही झोल चालला आहे ना, हा झोल योग्य नाही आहे। याच्याकरता सगळ्यांना समान न्याय द्या। बहिणीला एक न्याय देणार आणि भावाच्या खिशातनं पैसे काढणार, भाऊ कुठं आणतोय? म्हणजे बहिणीला 1,500 दिले आणि भावाकडनं 2,000 घेत आहे, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सरकार काम करते। या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आता शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जी इतर राज्यातली जी सरकार आहेत, दिल्ली असेल, पंजाब असेल, जर ही सरकारं जी शेतीप्रधान सरकार आहेत, मग ही शेतीप्रधान सरकारं जर त्यांच्या राज्यामध्ये मोफत वीज देऊ शकतात 300 युनिटपर्यंत, मग महाराष्ट्र तर विकसनशील राज्य आहे, मग ह्या राज्यातल्या सरकारला इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक उद्योग आहेत, MIDC आहेत, IT सेक्टर आहेत, मग ह्याच्यामध्ये या लोकांना का नाही देत आहेत?
जे कमर्शियल लोक आहेत त्यांच्याकडनं घ्या, पण जे सर्वसामान्य नागरिक आहेत, गोरगरीब आहेत, ह्यांना 30% वीज दरवाढ नाही झाली पाहिजे. नक्कीच. त्यामुळे सरकारकडून जो 30% दरवाढ करण्यात आला आहे त्याचा विरोध करत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. कॅमेरामन श्रीशैल स्वामी प्रणव डबाले फॉर द पीपल न्यूज पुणे.